कशा तुम्ही सगळे? हे चांगलं नाही दिसत आहे पण ठीक आहे, आता केस नीट करते. तर मी झाले आहे रेडी आणि आम्ही चाललो गणपतीला. गणपतीचा पहिला दिवस आहे आज. सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बसलेले आहेत आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना भरपूर भरपूर शुभेच्छा. तुमच्या घरात पण गणपती बसलेला असेल तर चला मग आम्ही निघतोय आता अलिबागला जायला. ढोलपाड्याला कुणालचे काका राहतात म्हणजे आमचे मोठे पप्पा. तर मग चला जाऊया आपण. आणि ताई बघा इथे तयार झालेली. ताई हाय करा. ताई बघा किती क्यूट दिसते. तुम्ही खूप कमेंट करता की ताई खूप क्यूट दिसते. ॲक्च्युली क्यूट आहेत त्या. सो हाय हाय क्यूट आहे. सगळी जण बोलतात मला कमेंटमध्ये तुझी ननन किती क्यूट आहे. गावात पण बोलतात भरपूर जण. आणि चला जाऊया आता. तर बघा ताई मस्त तयार होऊन खूप क्यूट दिसत आहेत ताई तुम्ही. सो चला. आणि पप्पा इथं ॲज युजल व्हाईट घालून आहेत. जितूजी चिकन उडव दादाला म्हणे. व्हाईट झालेले आहेत पूर्ण. व्हाईट त्याच्यावर हा काळा बेल्ट का घातला? मग बेल्ट पण व्हाईट लावायचा ना पप्पा. हा व्हाईट बेल्ट भेटतो का? भेटतो ना. सो चला निघूया आपण. तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलेलो घरी आणि इथे चाललंय आमचा मोदक कॉम्पिटिशन. मोदक बनवतोय सगळेजण. इथे ताई बसलेले ताई हे करा. आणि इथे जाऊबाई बसलेले आहेत आमच्या नवीनवाल्या. तर इथे कोणाचा कोणता मोदक आहे तो तुम्ही ओळखा. तो आता मी नाही सांगणार तुम्हाला. माझा मोदक मी परत बनवून तुम्हाला दाखवते. तर आता फायनली आमचे मोदक झालेले आहेत. तर तुम्हाला दाखवते एक एक मोदक. हा ताईंचा मोदक आहे. हा ताईंनी बनवलेला मोदक आहे. आणि हा आमच्या नवीन जाऊबाईंनी बनवलेला मोदक बघू शकता. ठीक आहे. नया है वह नया है चलता है. ही मी बनवले. करंजी काय बोलतो? हां कानवले बनवले आहे. आणि त्यासोबतच हा माझा मोदक बघू शकता गाईज. हा पण मी बनवलाय मोदक. ये सब मेरे ही है. हा मोदक बघू शकता किती मस्त झाला आहे ना. तर ह्यांना आता उकडायला ठेवूया आपण. तर गाईज बघू शकता गणपती आपल्या घरात किती मस्त वाटतोय. गोड फोटो आणि कॅमेरा वगैरे सगळी तुम्ही या पुढे. मी पार्टी तुमच्या इथं. हा बस तेच म्हटलं मी येत नाही. रेडी. कसे झोपले ते? आमचे पप्पा पण असेच झोपतात. हा तसेच झोपता तुम्ही? हा बाबा झोपले तसे सेम झोपतात पप्पा असे. हा हो गाडीमध्ये झोपतात. तर मंडळी फायनली आता आम्ही घरी पोचलोय म्हणजेच मानकोळ्याला. तर घरी पण गणपती आहे 1.5 दिवसाचा. सो चला जाऊया. इथं बघा आम्ही घरी आलेलो. दादा आमचा मजदूर आहे. मम्मी दादाला काढलं शोकेश मधून. तू हा अरे तुला दाखवणार होते जाऊ दे आता नाहीये. हे बघा आमच्या घरातला गणपती. आणि डेकोरेशन बघा. डेकोरेशन नमानी केलंय. सगळे किल्ले लावलेत जेवढे आहेत तेवढे. सकाळी एक किल्ला किती रायगड वगैरे सगळे राजगड. इथे बघा सिंधुदुर्ग प्रतापगड. शेवटचा किल्ला कुठला आहे ना? हा गाईज आपण नंतर बोलू. बघू शकता किती सुंदर असं गणपती आहे.
कशावर बसलाय रे दादा गणपती? नाही हे काय कोणतं फुल आहे? फुल आहे काय? लोड नाही, शंकावर बसलाय. शंका हो शंका आहे. शंकावर बसलाय आमचा गणपती. किती मस्त वाटतं बघा. मोदक कुठे आहेत? एकच मोदक आहे. हा तू खाल्ले असशील. मला माहिती आहे तू सगळ्यांच्या घरी पाया पडायला जातोस आणि पाया पडताना या असं पाया पडायचा आणि एक असा घ्यायचा ना घरी जायचं. हा तर इथे बघू शकता लबुबू सेम दादा सारखा दिसतोय. हा आमचा दादा आणि हा लबुबू आणि दुसरा नीला लबुबू सेम नीला लबुबू. तिकडे बघा सेम, हे बघा सेम कलर घातलाय. तर इथे बघू शकता लबुबू आणि नीला गोला आमचा नीला गोला. तर मंडळी माझा पहिला गणेश चतुर्थीचा सण आहे. तर आमचे सासरे आमचे पप्पा देणार आहेत मला काहीतरी शगुन आणि त्यासोबतच आमचे नवरदेव श्री 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 हा माझे नवरदेव आमचे नाही माझे नवरदेव श्री 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 कोणी वाटून घेतलं. चेन देतो. कसली चेन? आता द्यायची लगेच चालेल. तर चांदीची नसली पाहिजे. नाही कम से कम किती मिनिटाचा ब्लॉग असेल? नाही अजूनपर्यंत 10 मिनिटं पण नाही झालं. नाही पण एडिट करशील तरी मॅक्सिमम किती टाइम? 15 मिनिटं. 15 मिनिटासाठी जायचं. 15 मिनिटासाठी चैन कायमची घेऊन पळून जाईल इथून मी. हा हे सगळं ठेवून जा. चैन घेऊन पळून जायचं. माझ्या लाईफ एक चैन देणार मी तुला. मी कबूल केलाय. एक चैन. मी काय बोलते तर श्री 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 कुणाल किशोर लांगी हे माझे पतिदेव हे मला आज देणार आहे काहीतरी मोठं असं शगुन. मोठा शगुन छोटा शगुन. गणपतीचा कधी दिला तो? घेतलास तो रात्री असा अनबॉक्स केलास तो शगुन नव्हता. शगुन साठी पैसे द्यायचे असतात त्याच्यावर. हा 1 रुपये सुट्टा द्यायचा असतो. प्लस 1 रुपये सुट्टा नाही. असे बांधे पैसे द्यायचे असतात आणि त्याच्यावर असे सुट्टे ठेवायचे असतात. बंदे पैसे. तर चला आता पप्पा द्या. दर दादा पकड. ह्याच्याबद्दल मी पहिला कैमरे के सामने मजबूर होना पड़ रहा है पापा को. ओके चल. गांधीजी हसतोय का बघ पहिले. जग सोयरी दुआ में याद जग सोयरी. तुम्ही जरा वॉशरूमला जाऊन येतो. ये तो गलत है. लुटालूट चालली आहे. लुटालूट. मी नाही आलो ना अजून घरी. घेते ते आता येईल. अजून माहितीच नाही माहिती मला. नाही माहिती. हे गलत आहे. हे लुटालूट चालू आहे याची. अरे घरी आल्यावर लुटारू म्हणते. मी चैन कबूल केले. नको पैसे द्यायचे. नको पडू. नाही येतात. नाही तुला पैसे पाहिजेत ना? थांब ते पैसे रितीक कडे द्यायला. हा ते माझ्या. अरे मी रिटर्न देईल. तुला माहिती आहे ना मी देईल. तुझ्याकडे देऊन लाईट पण गेली. बघा माझी बहीण किती चांगली आहे. मला पैसे देणार आहे ते. तिने कबूल केलंय मला पैसे देणार आहे ती. आणि पैसे काढलेत तिने. मी नाही कबूल केलं. आमच्या इथे काकी आले आहेत. काकी कोणत्या? पालवी काकी आल्यात. पालवी काकी. बसा भाऊ बसा. पालवी काकी आजकाल शूट करतायत जाम. जन्म पोरांना 67. हा प्रत्येक वेगवेगळा पोरगा होतोय. पालवीच्या स्टेटस. पालवी पोरगा म्हणजे लहान पोरगा. अरे नर्स
आहेस ना तू. डिलिव्हरीचे ग जाऊ दे काय पालवी. फुगा होता त्याच्यात. मंडळी मी आता थांबले माहेरी आणि उद्या ऋषीचा उपवास आहे. आमचा गणपती 1.5 दिवसाचाच आहे. पण चला आता जाऊया गावामध्ये. आणि दादा नाही आहे, दादा पण गावातच गेलाय. गावात नाही गेलाय दादा, दादा वहिनीला सोडायला गेला. येईल दादा असतं तर लय मजा आली असती. मम्मी त्याला फोन करते, थांब कुठे आहे तो बघते. आता आपण आलेलो आहोत मानकोळ्याचा फेमस फोटोग्राफर सिद्धू त्याच्या घरी. गणपती बघा, गणपती गाईज, गणपती बघा, आमच्या फोटोग्राफरचा गणपती बघा. नंदीच्या मुखावर बसलेला आहे, डोक्यावर बसलेला आहे गणपती. किती मस्त वाटतंय, बघू शकता गाईज. गणपती बघा, टाकील घ्या ना. डेकोरेशन नंदी आहे, बघू शकता किती मस्त असा गणपती आहे. मागे पुढे बघा, खाली नंदीमुख आहे, डोक्यावर नंदीच्या बाप्पा बसलेले आहेत. हा आमचा देवारातला गणपती. इथे आमचे देव आहेत, पाटलांचे देव आहेत इथे. आणि देवारातला गणपती किती मस्त वाटते बघा, छान वाटते. कंठी वगैरे पण मस्त वाटते. डेकोरेशन जय मल्हार बघू शकता. आणि हे आमचे काशीनाथ बाबांचा गणपती किती मस्त वाटतोय. बाबा गणपतीच्या बाजूला कोण आहे? गणपतीच्या बाजूला कोण आहे? राधा. अच्छा, कृष्ण राधा. हा, राधा कृष्ण. गाईज डेकोरेशन बघा यार. आणि सगळ्यांच्या म्हणजे ऑलमोस्ट अख्ख्या गावाच्या घरामध्ये ना हे पॉपकॉर्नच दिसत आहेत. मला ते का ते माहिती नाही. एवढ्या जणांच्या पाया पडले तर. आता आलोय आम्ही संजय काकांच्या घरी आणि बघू शकता गणपती डेकोरेशन बघा. डेकोरेशन बघायला मला भरपूर मजा येते. बघा इथे लिहिलंय श्री गणेशाय नमः आणि खूप छान असा डेकोरेशन. आणि आमची काकी आणि गार्गी आणि पियुष बाहेर बसलाय. काका कुठे आहे? अच्छा, बघू शकता गाईज गणपती बघू शकता. गणपती बाप्पा मोरया. आणि इथे मी दिसतोय. मोदक बघा, मला अशा पाकळ्या नाही पडत, मला शिकवा. मग मी माझ्या सासरी बनवून दाखवी. तसे येतात मला पण असे नाही येत. तर बघू शकता हा आपल्या दुबईवाल्या दादाचा गणपती. डेकोरेशन बघू शकता यार, फुल आर्मी सिस्टम बघा. गणपती कसला बसलाय, किती क्यूट दिसतोय. क्यूटेश गणपती. हे बघा ऑपरेशन सिंदूर. अच्छा, ऑपरेशन सिंदूरचं सगळं इथे थीम केलेलं आहे. मी वर बघितलं. मोदक तर मी जास्त खात नाही, पण आता आई मला फोर्स करतायत मोदक खाण्यासाठी, तर आपण एक मोदक खाऊच. कारण की मी त्यापासून मोदकच नाही खाल्ला. सासरी खाल्लेलं, इथे माहेरचा मोदक नाही खाल्ला. जशी माहेरची साडी तसा माहेरचा मोदक पण खायचा असतो गाईस. तर चला हो, माझ्यावर लक्ष द्या. हिच्याकडे लक्ष दे, रितिकाकडे. आमच्याकडे मोदक बघा, मोदक चेकआउट मोदक म्हणजे कोणत्या प्रकाराचा. माझी आवड जरा ट्यूब लेट पेटते, पण पेटते यार. लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या. आमच्याकडे दिलात ना तसं इकडे पण द्या. इथं केस विस विंचारणं चाललंय. आमचं काय घेतलंच नाही हो, आमच्या दोघींचं. काय तुमच्या दोघींचं घेतलेलं आहे, कधीपासून घेतलेलं आहे. चला आता आपण डेकोरेशन म्हणजे एक्सपिरियन्स काय करू तुला सांगा तुम्ही सगळं एक्सपिरियन्स करू. नाही हे बघा रे, हे परत म्हणजे ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं आहे डेकोरेशनला. तर असं काय काय आहे ह्याच्यामध्ये ऍड केलेलं? ऑपरेशन सिंदूर असं आपण नाव दिलंय. म्हणजे जस्ट आता एक
म्हणजे प्रेझेंट रिसेंटली एक इन्सिडेंट आहे त्यावर आधारित आहे. एक इन्सिडेंट आहे. दरवर्षी माझा एक असा जे एक विचार असतो की जे लाईव्ह काय असेल ज्या करंट इयरमध्ये झालेलं असेल ते प्रेझेंट करावं लोकांसमोर. तर एक असा एक छोटा प्रयत्न आहे माझा, एक थोडा वेळात वेळ काढून केलेला आहे. पण खूप सुंदर आहे आणि थॉटफुल आहे भरपूर. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण एक म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे सक्सेसफुल केलं ऑपरेशन, जे आपल्याकडे अटॅक्स झाले पाकिस्तानकडून, त्याला डिफेन्स सिस्टीमने आपला एक चांगला प्रतिसाद दिला आणि आपण म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे विन झालो होतो. वॉर असेल, वॉर टाईप असेल की त्यात आपण एक डिफेन्स सिस्टीम यूज केली होती S-400, जी आपण रशियासोबत टायअप करून घेतलेली ती. तर ती S-400 आपण यूज केली. तर ते त्याला देखावा आपण ते केलेलं आहे. फक्त त्यात आपण एक पाकिस्तानचे जे काय एअरक्राफ्ट वगैरे पाडले त्याचा एक देखावा आहे. हां, पाकिस्तानचा. आणि खूप थॉटफुल आहे. मी पूर्ण गावामध्ये पहिल्यांदा असा डेकोरेशन बघितला, काय ते थॉटफुल आणि इंटरेस्टिंग आहे भरपूर बघायसाठी डेकोरेशन. आणि तसाच बाप्पा देखील बसलेला आहे, म्हणजे खूप छान असा बाप्पा. म्हणजे आता बालमूर्त म्हणजे आमच्याकडे आता छोटं बाळ येणार आहे, त्यासाठी आम्ही बालमूर्त झाले. त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. खूप मस्त केलं डेकोरेशन. थँक्यू. तर इथे बाबा आहेत. बाबा हाय करा. बाबा बोलतात हर वेळेस मला ब्लॉग मध्ये घेत नाही. बाबा आता तुम्ही बोला ब्लॉग मध्ये काहीतरी. काय बोलू सांग. काही बोला. ही रितिका पाटील ही चांगल्या प्रकारचा ब्लॉग करतो आणि तिला सगळ्यांनी सबस्क्राईब करून तिला लाईक करत जा, एवढंच मी आपणा सर्वांना विनंती करतोय. चांगल्या प्रकारचे ते प्रत्येक इव्हेंटचा आमचा ती ब्लॉग करत असते. तिला सुद्धा आम्ही या माध्यमातून धन्यवाद देते. थँक्यू 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 बाबा. आणि ते ते कोण सांगेल ना ते. आणि एक विशेष सांगायचं म्हणजे ती आमची नात आहे. हे पाटील घराण्यातली एक चांगली, आमच्या पाटील घराण्यातली पूर्ण चांगली अशी ती ब्लॉग करणारी मुलगी आहे. आणि तिचे सबस्क्रायबर सुद्धा खूप झालेले आहेत आणि असेच दिवसेंदिवस ते वाढत जावं ही या गणेशाची यांनी प्रार्थना करतोय. 1 लाख होऊ द्या पटकन बोला. 1 लाख होऊ द्या. 1 लाख होऊ द्या. सिल्वर बटन पुढच्या गणपतीपर्यंत पाहिजे. सिल्वर बटन पुढच्या गणपतीपर्यंत प्लस थार पण येईल आपली गाईज जर सिल्वर बटन आलं तर. सो पटापट 1 लाख होऊ द्या. आणि सर्वांना विनंती करतो तुम्ही लाईक करा. सगळ्यांना विनंती आहे गाईज पटकन सबस्क्राईब करा. 1 लाख करा. आपण भरपूर काय काय घेऊयात 1 लाखामध्ये. चला गणपती बघू शकता तुम्ही. पेशवा गणपती मस्त वाटतंय. मोराचं डिझाईन केलंय, ते मोराचं डेकोरेशन केलेलं आहे गाईज बघू शकता. टाइम बघू शकता. बाबांचा गणपती किती मस्त वाटतंय डेकोरेशन. बाप्पा मोरया किती मस्त वाटतंय बघा. इथे सुद्धा पाटलांचा देवारा आहे आमचा. आणि आमची आयो आहे. से हाय टू माय ब्लॉग. हाय करा सगळ्यांनी. हे काका काकी हिमानू खूप दिवसानंतर भेटले मला. आम्ही खूप लहानपणी मस्ती केलेली आहे आणि खूप दिवसानंतर भेटले. आम्ही तिघांनी सुद्धा मस्ती केलेली आहे. आम्ही. सबस्क्राईब करा गाईज. सबस्क्राईब. आणि ना आम्ही लहानपणी एवढा ढिंगाणा घातलाय ना दोघींनी, ही मी आणि काका. आम्ही 3 जण होतो या गोष्टींमध्ये. आणि आता मी आले तर काकांची पोरगी पण आहे. पण अशी होते हिच्या एवढीशी होते लहान एकदम. हा चालेल बाबा. आणि हे बाबा हाय करा. हाय. आणि आई आलेल्या आहेत. आई हाय करा. तुम्ही बघू शकता कोली गणपती आपला कोलवी असलेला गणपती. आपण पण कोलबी खाऊ पण देव उठल्यानंतर. श्रावण धरलाय तर इथपर्यंत धरलाय तर इथपर्यंत आता धरू द्या. तर बघू शकता कोली गणपती किती मस्त वाटतोय. मूर्त खूप छान आहे. गावातूनच घेतली आहे मूर्त. मस्त बनवली आहे. 1 नंबर कोलबी. तर आता आपण चाललेलो आहोत
पालवीचा गणपती बघायला. पालवीच्या घरी सुद्धा गणपती बसतोय. तर मग तिकडे चाललेलो आहोत. माईक चेंज केला घरी येऊन. तर मग आता चला. तर आता आपण आहोत पालवीच्या घरी. बबल्या खात आहे ना. नानी हाय कर. तर गणपती बघू शकता. बोटीमध्ये बसलेला कोली गणपती आपला. फुल मस्त बघू शकता तुम्ही. किती मस्त वाटतंय. मकर पण छान वाटतोय. थर्माकोलचा मकर आहे. आणि हा कोली गणपती बघा किती मस्त आणि सुंदर दिसतोय. बोटीवर बसलेला कोली गणपती. मोदक नाही ठेवला हातावर मोदक का? मासा आवडतात काय? हा हे काय वर मासा येईन बघा. इथे मासे आहेत बघा. गणपतीला मासे आवडतात. त्या धूर काढाचं डेकोरेशन आहे. इथून धूर निघतं. हा आणि गणपती बघू शकता किती मस्त असा आहे. शंकर भगवान आहेत बाजूला तिथे. इथे नंदी आहेत. नंदी महाराज आहेत. आणि मागे केदारनाथ आहे बघू शकता तुम्ही. केदारनाथ आहे मागे. आणि पुढे गणपती बाप्पा बसलेले आहेत. किती मस्त वाटते ना मूर्ती. बघा गणपती आयोचा गणपती आहे. किती मस्त वाटत. तर मंडळी देव इथे आहे ना. आम्ही इथे बसलोय ना. आज दादानी बनवलेलं आहे ते म्हणजे पकोडे. त्यामध्ये कलर जास्त टाकलाय त्यांनी. पण हे गरम गरम असे होममेड पकोडे आहेत. सो चांगला आलाय. सुके पकोडे. हा पकोडे मस्त. आणि बोलणार आहेत काका. बोला गाणी. बाळा तुझ्या